नमस्कार मंडळी. आधीच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं आपण उडुपीमधले विविध मंदिरांचं सहल केली. आता आपण ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत की उडुपीमधलं फेमस बीच कसं आहे. तर जाणून घेऊया उडुपीतल्या बीचबद्दल. काही काळ रूमवर आराम केल्यानंतर आम्ही आता मल्पे बीचला आलेलो आहे. इथून फेरीने किंवा जी बोट मिळेल तिने आयलंडला जाऊ आम्ही. खूप सुंदर बीच दिसतंय इथे. महात्मा गांधीजींचा फोटो आहे. लोकल बीच आहे, तिथे गांधीजींचा फोटो आहे, इथे स्टॅच्यू आहे आणि पुढे समुद्र आहे. समुद्रात बीच ॲक्टिव्हिटी वगैरे आहे. खूप छान आहे वातावरण. एन्जॉय करू आम्ही इथे. तुम्ही समोर पाहत आहात तो म्हणजे फ्लोटिंग ब्रिज. समुद्रांच्या लाटांवरती असलेल्या ह्या ब्रिजवरून आपण चालत पुढे जाऊ शकतो. चालता चालता जशी लाट येईल तसा तो ब्रिज वर खाली होतो आणि खूप छान वाटतं. मस्त मजा येते समुद्र किनाऱ्यावरती. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असलेल्या बीचवरती फिरून समुद्राच्या पाण्यामध्ये हातपाय बुडवून झाल्यानंतर आम्हाला प्रचंड भूक लागली. म्हणून आम्ही तिथेच चौपाटीवरती असलेल्या एका भेळच्या दुकानामध्ये मस्त पाणीपुरी, भेळ आणि इतर गोष्टींचा आस्वाद घेतला. तर आपण आता आलो आहोत बीचवरती आणि बीचवर इथे मागच्या बाजूला आयलंड काउंटर आहे, बघू शकता. तर तिथून आपल्याला आयलंडसाठी बोटचं हे घ्यायला लागेल, तिकीट. आता आपण फेरीने जाणार आहोत ह्याला सेंट मेरी आयलंडला. फेरी लागलेली आहे. 20 मिनटं वाट बघितल्यानंतर शेवटी इथे लागलेली आहे. हे बघा. उडुपीला आलात आणि सेंट मेरीज आयलंड पाहिलं नाही तर खरंच काहीतरी मिस झालं असं वाटेल. मालपे बीचवरून बोटीने तिथे जाता येतं. तिकीट साधारण 300 ते 400 रुपये रिटर्न तिकीट लागतं आणि सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत बोटी उपलब्ध असतात. बोटीतून प्रवास करताना समोर दिसणारा निळाशार समुद्र आणि लाटांचा आवाज एकदम मस्त अनुभव आहे. आयलंडवर साधारण तासभर तुम्हाला फिरता येतं. तिथलं हेक्झागॉनिकल व्हॉल्कॅनिक रॉक्स खूपच युनिक आहे. तिथली सिनरी जी आहे, समुद्राच्या लाटा, दगड, एकदम असं पोस्टकार्डसारखं परफेक्ट फोटो दिसते तिथे. पण आयलंडवरती जाताना 2 गोष्टींची फक्त खबरदारी घ्या. एक, आयलंडवरती रात्री थांबता येत नाही आणि दुसरं, तिथे खायला प्यायला काही मिळत नाही. त्यामुळे पाण्याची बाटली, थोडे स्नॅक्स सोबत कधीही चालतं. आयलंडवरती छान फिरत, झोके घेत, समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेत, निसर्गाची सौंदर्याची उधळण बघत आम्हाला तासभर कसा गेला ते कळालंच नाही. छान छान फोटोज काढले, समुद्र पाण्यात खेळलो आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. जा. बोटीतून येताना दिसलेलं सूर्यास्ताचं दर्शन खूपच सुंदर होतं. साधारण 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही मालपे बीचवरती आलो आणि तिथे आम्ही थोड्या बीचवरच्या ॲक्टिव्हिटीज केल्या.
येते. तर मित्रांनो, हा होता माझा छोटासा उडपीचा प्रवास. कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तर जाणून घेऊया आता आपण खर्चाबद्दल. तर पुण्याहून उडपीला जायला रेल्वेने अंदाजे 1000 ते ₹1,500 खर्च येतो. तुम्ही कुठलं तिकीट बुक करता त्यावरती. आणि तिथे राहायचं म्हटलं तर राहण्याचा खर्च 1000 ते 1,500 पर नाईट तिथे लागतो. अगेन तुम्ही कुठलं हॉटेल निवडता त्यावरती तो खर्च अवलंबून आहे. जेवणाचं म्हणाल तर जेवणाची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि खर्चही फार आवाजही नाही आहे. अगदी 100 ते ₹150 पण तुम्हाला खूप छान जेवण मिळेल आणि कृष्ण मंदिरामध्येही तुम्हाला विनामूल्य जेवणाची सोय मंदिरामध्ये आहे. त्यामुळे तोही खर्च तिथे खूप कमी लागतो आणि इतर खर्च म्हणाल तर फिरण्याचा ऑटो रिक्षा वगैरे आणि फेरीने तुम्ही मेरी सेंट मेरीज आयलंडला वगैरे गेला किंवा बीच ॲक्टिव्हिटी कराल तो वेगळा खर्च. सो असा अंदाजे 2 दिवसाचा खर्च जवळपास 4 ते 5,000 उडपीचा येतो. हे झालं खर्चाबद्दल आणि व्लॉगबद्दल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन कुठल्या ठिकाणी आम्ही जावं अशी तुमची रिकमेंडेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या नवीन येणाऱ्या व्लॉगमध्ये आपण अजून एक्सप्लोर करणार आहोत आणखीन एखादं खूप सुंदर मंदिर किंवा एखादं खूप छानसं शहर. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग.